अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. देवशयनी आषाढी एकादशी उद्या 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आहे. याच एकादशीला महाएकादशी असं सुद्धा म्हणतात. खरं तर दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक येते ते शुक्ल पक्षात आणि एक येते ती कृष्ण पक्षात. ज्यांना दोन्हीही एकादशी करणे शक्य होत नाही त्यांनी फक्त देवशयनी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे 2 व्रत जरी केले तरीसुद्धा 24 एकादशीचं फळ तुम्हाला मिळत असतं. किंबहुना 1000 एकादशी केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. असं तर अतिशय हा पवित्र दिवस उद्या 6 जुलै रविवार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला घरातल्या घरात राहून तुम्ही पूजा कशी करू शकता त्या पूजा संदर्भात माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि अर्थात पंढरपूरला जाऊन जर तुम्ही दर्शन घेणार असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. पण काही कारणामुळे आपण जाऊ शकत नाही तर अर्थात तुम्ही घरातही पांडुरंगाची सेवा करू शकतात. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करू शकतात. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. त्या संदर्भातील आज माहिती मी अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. अगदी तुम्ही घरातल्या घरातही तुम्ही सेवा करू शकतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पांडुरंगाची सेवा तुम्ही घरातल्या घरात कशी करू शकता. कोणत्याही सेवेची सुरुवात ही देवाचा दिवा लावून करायची असते, कारण आपण अग्निदेवतेच्या साक्षीने ती सेवा करत असतो. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आणि आता दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे, फुलं अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायचे. ही मांडणी जर तुम्ही देवघरात करणार असेल तर फक्त तुम्हाला मी जे काही अभिषेक सांगते आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्ही अशी वेगळी मांडणी करणार असाल तर तुमची इच्छा, किंवा जर तुम्ही फक्त देवघरात केली तरी हरकत नाही. आता बघा, मला माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला सुद्धा निर्जली उपवास असतो, म्हणून तिला आपल्याला जल अर्पण करायचं नाही. फक्त तिला आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं, तेही आपण लांबून करायचं आहे, कारण आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. बघा, जर तुमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो ठेवावा, त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता. त्याच्या शेजारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. जे भगवान श्रीहरी विष्णू हे शेष शयनावर बसलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. जर तुमच्याकडे असा फोटो असेल तर तुम्ही तो फोटो ठेवू शकता. आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणणं शक्य असेल किंवा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही एक वेळा गणपती अथर्वशीर्ष पण म्हणायचं आहे. आणि जेव्हा फलश्रुती म्हणणार असाल तेव्हा तुम्ही हात जोडायचे. जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायला येत नसेल तर 21 वेळा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यायचे, स्वच्छ वस्त्राने ती साफ करायची. आणि हे सगळं करत असताना ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आपण पूजा करणार आहोत. मग एक तांदळाची रास काढायची, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर मग तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. हे सगळं करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जर तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल तर नक्कीच ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचे, किंवा कुठल्याही रंगाचं फूल असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. दुर्वा असेल तर नक्कीच तुम्ही बाप्पाला दुर्वासुद्धा अर्पण करायचे, कारण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते. हे झाल्यावर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा हे झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते बाळकृष्णाची मूर्ती. बघा, जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. याला फक्त हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यायचं आहे. आधी रुक्मिणीची करायची आणि नंतर विठ्ठलाची करायची. आणि सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या पद्धतीने. आणि जर तुमच्याकडे कुठल्याही रंगाचं फूल असेल किंवा पिवळ्या रंगाचं असेल तर अतिशय उत्तम. हे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि पांडुरंगांना अर्पण करायचं आहे. आता हे झाल्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती तामणात घ्यायचं आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता ज्यांच्या घरात पांडुरंगाची मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा. ज्यांच्याकडे पांडुरंगाची मूर्ती आहे, बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे, तर त्यांनी पांडुरंगांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. ज्यांना संतान प्राप्तीसाठी जी सेवा सांगितली आहे, जर मग तुम्ही ती करणार असेल तर त्याच्यातच तुम्ही सेवा होऊन जाते. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे किंवा ज्यांना फक्त सेवा करायची आहे
तर त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर मी ज्या काही सेवा सांगते त्याने अभिषेक करायचा आहे. बघा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, तुमची इच्छा. सुरुवातीला तुम्हाला काय म्हणायचं आहे, 16 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. ज्यांना ते म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणू शकता. किंवा 1 वेळा पुरुषसूक्त म्हणावं, 1 वेळा श्रीसूक्त म्हणावं, असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणत असताना तुम्हाला जेव्हा जेव्हा फलश्रुती म्हणता तेव्हा तुम्हाला हात जोडून बसायचे. यावेळी तुम्हाला अभिषेक करायचा नाही आहे. या दिवसापासूनच खरं तर चातुर्मासाला सुरुवात होते. भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात शेषशयनावर 4 महिने निद्राधीन होतात. म्हणून या दिवसाला देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हणतात. आता इथे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर तुम्ही देवघरात एखादा म्हणजे चौरंग घ्या किंवा तिथेच तुम्ही जर देवघरात असेल तर तिथेच तुम्ही अभिषेक करून मूर्ती स्वच्छ साफ करून तुम्हाला परत बाळकृष्णाची मूर्ती ठेवून द्यायची आहे. जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांना वस्त्र परिधान करू शकता. जर नसेल तर काही हरकत नाही. हे झाल्यावर बाळकृष्णांना सुद्धा अष्टगंध लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात जो काही तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तो आता एकादशीला काही ठिकाणी तिखट खात नाही किंवा काही ठिकाणी आपण जे उपवास करत असतो त्या काही ठिकाणचे सेवेचे किंवा व्रताचे काही वेगळे नियम असतात. तुमच्या घरात जो नियम आहे, मग आता आपण काय माहिती आहे की एकादशीला आपण काय खाणार आहोत, मग ती खिचडी असो किंवा भगर असो त्याचा नैवेद्य दाखवू शकता. फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. भगवान श्री विष्णू पांडुरंगांना हा नैवेद्य जरी अर्पण केला तरी चालतो. खिचडी जर तुम्ही करणार असाल तर त्याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल, तुमची इच्छा. या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची. आता ही पूजा अर्थात तुम्हाला सकाळी उठल्यावर स्नान आपलं सगळं आवरून नित्यकर्म आवरून मग तुम्हाला ही सेवा करायची, ही पूजा करायची. आता तुम्हाला सांगते सेवा कुठली करायची. सेवेच्या आधी जर तुमच्याकडे आपल्याला आरती पण करायची असते तर तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची. गणपती बाप्पांची आरती करून झाल्यावर तुम्ही भगवान श्री विष्णूंची आरती करू शकता. पांडुरंगाची आरती तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाची आरती तुम्हाला करायची आहे. ज्या आरत्या तुम्हाला माहीत आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत, नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता. या पद्धतीने सुद्धा तुम्ही आरती करू शकता. आणि जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे आवर्जून रांगोळीसुद्धा काढून घ्या. हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता आरती तुम्हाला जी येते किंवा जी तुमच्याकडे केली जाते ती तुम्ही करू शकता. आता तुम्हाला दिवसभरात कुठलीही सेवा करायची आहे ते पण सांगते. तर आरती करून झाल्यावर आपल्याला जे आपल्या घरात जे काही तुळशीपत्र असेल तर ते पण तुम्हाला अर्पण करायचं आहे पांडुरंगाला. आणि ज्या काही तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत की तुम्हाला तुळशीपत्र अर्पण केल्यावर किंवा करताना काय सेवा करायची आहे लक्षात घ्या. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे. तुळस ती किती तुम्ही आदल्या दिवशी तोडू शकता. आणि स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नका, कारण ते सौभाग्यकारक आहे. आणि तुम्ही कोणाकडून तर तुळस तोडून घ्या. तुळस तोडत असताना तुम्हाला तुळशीला विनंती करायची असते की मी या कार्यासाठी मी तुळस तोडत आहे. कुठलंही झाड असो किंवा झाडाची पानंसुद्धा तोडत असताना त्या झाडाला विनंती करायची असते की नंतर मग तुम्ही ते कुठलंही पान असो किंवा कुठलंही झाड असो ते तुम्ही तोडू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं की सेवा काय करायची. ही पूजा करून झाल्यावर अगदी तुम्हाला लगेच सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही लगेच सेवा करू शकता. सेवा काय करायची बघा. अर्थात तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची असते. आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे, पण 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. 1000 वेळा म्हणजे भगवान श्री विष्णूंची 1000 नावं तुम्हाला घ्यायची आहेत, ज्याला आपण विष्णू सहस्त्रनामावली म्हणतो. विष्णू सहस्त्रनाम रोज आपण श्रवण करत असतो, पण आवर्जून एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ एकतरी करावा. एकदा तरी ते पठण करावं. अर्थात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आवर्जून पठण करावं. जर सामूहिक सेवा शक्य असेल तर तीच करावी, नाहीतर तुम्ही तुमच्या घरातही पठण करू शकता. अगदी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. त्याचबरोबर 1 वेळा रामरक्षा पठण करायचे. गीतेचं 15वा अध्याय तुम्ही पठण करायचं आहे. आता आमच्याकडे गीतेचं 15वा अध्याय नाही आहे किंवा तुम्ही यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही गुगलला सर्च केला तर तुम्हाला तिथे पण मिळून जाईल. नाही तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ह्या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर गीतेची 18 नावे तुम्हाला पठण करायचे. आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात आवर्जून आहे, पण ते तुम्ही बघू शकता. गीतेचं 15वा अध्याय तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा किंवा 3 वेळा 5 वेळा 7 वेळा असं विषम संख्येत तुम्हाला पठण करायचं आहे.
त्या संदर्भातील सेवासुद्धा लवकरच मी तुम्हाला सांगेन. याच पद्धतीने जेवढा तुम्हाला सेवा करणे शक्य होईल तेवढा करावा. अर्थात मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर या सेवा तुम्ही श्रवण करू शकता. आणि ज्यांना करणे शक्य होत नाही त्यांनी चालता बोलता उठता बसता ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचे आणि अखंड विठ्ठल 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 असा तुम्हाला जप करायचा किंवा नामस्मरण करू शकता. जेवढा सेवा सांगितलं आहे तेवढा तुम्ही श्रवण करा. या काही श्रवण करा, काही पठण करा. बघा, चातुर्मास सुरू झालेला आहे. या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा अंश आपल्या या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो. म्हणून शुभ कार्य करणं त्याला वर्ज्य आहे. पण हो, तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता. अर्थात गोपद्म व्रताला सुद्धा याच दिवशी सुरुवात करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना आषाढी एकादशी साजरी करायची आहे. तर बघा, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.